भारतीय संस्कृती कशी फालतू आहे, कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा एक निष्फळ प्रयत्न। आता हे पशुपतीनाथचं सील बघा, मोहेंजोदडो मध्ये 100 वर्षापूर्वी सापडलं होतं, असं प्रूव्ह केलं होतं। हे साधारण 4500 वर्ष जुनं आहे। मग आता त्याची चर्चा का, तर ऑड्रे ट्रस्की नावाच्या एक विद्वान व्यक्ती आहेत, अमेरिकेच्या आहेत, त्यांनी काय म्हटलं बघा। तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे पशुपतीनाथ सील हे इंडियन नाहीये आणि कुठेतरी इराणमध्ये ह्याचा उगम झाला असावा। अशी लोक कंटिन्युअसली काही ना काहीतरी बडबडत असतात आणि त्यांना उत्तर आपण अगदी सरळ सविस्तर देऊया। व्यवस्थित ते चित्र बघा। पशुपतीनाथच्या सीलमध्ये तुम्हाला इथे एक हत्ती सापडतो, दुसऱ्या ठिकाणी एक वॉटर बफेलो सापडतो आणि तिसऱ्या ठिकाणी रायनोसॉरस सापडतो। आता पहिलं तर ऑड्रे ट्रस्की म्हणतात की हे लॉर्ड ऑफ ॲनिमल्सचं कुठलं तरी प्रोटो इलामाइट चित्र आहे, हरकत नाही। इराणमध्ये रायनोसॉरस कधी मिळाला? इराणमध्ये वॉटर बफेलो कुठे होता? इराणमध्ये वॉटर बफेलो आणि रायनोसॉरस व्यवस्थित जगू शकतील असं इलामाइट काळात वातावरण होतं का, ह्याचा विचार ऑड्रे ट्रस्कींनी केलेला नाहीये। मग ऑड्रे ट्रस्की बोलतायत का? पहिलं तर माझं काहीतरी एक वेगळं स्वतंत्र मत आहे। दुसरं, भारतीय परंपरेबद्दल बोललं तर जगात आपल्याला वाखणलं जातं। आणि तिसरं कारण, भारतीय संस्कृती कशी फालतू आहे, कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा एक निष्फळ प्रयत्न। उगाच पशुपतीनाथचं प्रोटो इलामाइट असा कुठला तरी इंग्लिश शब्द वापरायचा आणि त्याला फालतू काहीतरी नाव देऊन भारतीय परंपरेचं महत्त्व कमी करून टाकायचं, हे काय आत्ता घडलं नाहीये। पण त्याला चोख उत्तर देणारं रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।